आणि ते कोणी असेल तर सौमित्रानी आपल्या जाज्वल्यतेनं मंत्र योगा करून ज्या अस्त्रांची प्राप्ती त्यांना झाली त्या अस्त्रांच्या योगे करूनच त्यांनी केवळ आपल्यास करून घेतलं आम्हाला. आणि या क्षणी या युद्ध प्रसंगी गंधर्व अस्त्राची प्रेरणा झाली आणि या शैलशू गंधर्वाला यावं लागलं. ते तुझ्यासाठी नव्हे हो आजोबा, त्यांच्यासाठी. रणांगणात नात्या गोत्याचा विचार करायचा नसतो. तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी तरी माझे वैरी म्हणून माझ्या मित्रासमोर उभे राहिला आणि त्याची जाणीव पहिल्या वाक्यातच तुम्ही मला करून देत असाल तर ठीक. तुम्ही जर वैरी म्हणून माझ्या मित्रासमोर उभे असाल तर मी सुद्धा जसाच तसा आणि ठोसाच ठोसा या प्रत्युत्तरानुसार तुम्हाला प्रतिकार करायला तयार आहे. कारण माझे आजोबा माझ्या डोळ्यासमोर ज्यावेळी उभे राहिले त्यावेळी अपेक्षा वाढल्या, आकांक्षा मनात निर्माण झाल्या. पण आल्याला तुम्ही जर सांगत असाल मी तुझा नाही तर त्यांच्या वतीनं लढा, मी तुम्हाला जसा करायला तयार. आम्ही संभ्रमात कोणाला ठेवत नाही. तू म्हणालास नात्याबद्दलची जाणीव रणांगणात करायची नसते. आल्या आल्या आजोबाला ओळखलंच, नातं ओळखलं म्हणूनच नमस्कार केलास. आता राहिला प्रश्न, मी आल्या आल्या माझी बाजू स्पष्ट केली आणि यांच्या बाजूने आलो हे तुला सांगितलं. तू जरा उशीर केलास. तू जर आधी बोलविलं असतं तर कदाचित तुझ्या बाजूने राहील. आता मी जर गंधर्वास्त्राची प्रेरणा केली असती तर तुम्ही माझ्या बाजूने आला असता. मला वाटलं नाही, माझे पराक्रम सभ्य होते असं मला वाटत होतं. तेव्हा मी माझ्या पद्धतीने त्यांना प्रतिकार करत होतो. कदाचित त्यांना तुम्हाला बोलावं लागलं म्हणजे कमी ठरले असते. कमी आणि जास्त हे अजून ठरलेलं नाही आणि ठरवू नये. काय सांगतोय? कोण कमी आणि कोण जास्त हे ठरवू नये. प्रश्न जर उपस्थित झाला त्यानुसार ते प्रत्युत्तर होतं. तुम्ही माझ्या बाजूने आला असता तर मी गंधर्वास्त्र सोडलं असतं. पण गंधर्वास्त्र सोडण्याची गरज मला भासली नाही आणि तुम्ही माझ्या बाजूने यावेत, मला सहकार्य करावं असं वक्तव्य सुद्धा मी केलेलं नाही. गंधर्वास्त्राचा मान राखून तुम्ही त्यांच्या बाजूने जर लढत असाल मला फक्त आजोबा म्हणून आशीर्वाद द्या. तो आशीर्वाद तुला दिलाच, पण कदाचित तुला माहित नसेल तर तुझ्या माहितीसाठी सांगतोय. अस्त्र आता प्रेरित झालं आणि म्हणून मी आलो. पण याआधी ज्यावेळी तू तुझ्या आईची म्हणजे माझ्या कन्येची भेट घेऊन या रणभूमीवर उतरलास ना त्यावेळी तुझ्या केवळ जीवनाच्या भीतीनं तिनं आपल्याकडे मला बोलवून घेतलं होतं. आणि त्यावेळी माझ्याकडून शब्द घेण्याचा प्रयत्न केला की माझ्या पुत्राला तुमच्या नातवाला या रणसंग्रामात सहकार्य करा. पण प्रत्येकाचं कर्म हे विधात्यानं रेखाटून दिलेलं आहे. त्या कर्मबाह्य वागण्याचा अधिकार कुणालाही पोचत नाही आणि कुणी तो अधिकार स्वतंत्रपणाला मिळवू नये. आणि म्हणूनच मी तिला येताना सांगितलं, समजा वेळ आलीच आणि मला संधी मिळाली तर केवळ तुझ्या पुत्राच्या आणि माझ्या नातवाच्या संरक्षणासाठी मी त्याच्या बाजूने उभा राहील. पण नियतीनं रेखाटलेल्या नियमानुसार गंधर्वास्त्राची प्रेरणा सौमित्रांकडून झाली आणि मला यावं लागलं. सांगण्याचा हेतू एकच, तू रणभूमीवर उतरलास तो तुझ्या एकट्याच्या पराक्रमावर विश्वास ठेवून, तुझा आत्मविश्वास उंचावला म्हणून तुला दुसऱ्याची गरज लागली नाही. कदाचित युद्धाच्या पूर्वी मला बोलवून मला आत्मसात करून तुझ्या बाजूने उभं केलं असतंस तर मी तुझ्या बाजूनेच राहिलो असतो. पण आता ती वेळ तू गमावलीस. लक्षात घे. आजोबा, वैरी म्हणून तुम्ही माझ्या मित्रासमोर उभे राहिला. गंधर्वास्त्र सौमित्रांनी सोडलं आणि त्याचा मान राखण्यासाठी मला तुम्ही विरोधाभासी भूमिकेत पाहतात. मग माझे आजोबा या क्षणी जर माझ्या विरोधात असतील तर मी सुद्धा जो धर्म अंगीकृत केलेला आहे त्या माझ्या तत्वापासून मी अनभिन्न होणार नाही. मी तुम्हाला प्रतिकार करेन पण माझ्या माय भूमीसाठीच मी झटेन म्हटलं. मग बस त्या पितृदेवतेने हा विश्वास लावला आहे, ओळखलं. पितृदेवतेने या विश्वाचं सत्य काय, धर्म काय, शाश्वत काय हे ओळखलं आणि सारं सर्वस्व केवळ अभिलाषेचा त्याग करून रामचरणाशी मी लागले. पण ज्यांनी तुमचं संगोपन केलं त्या
ऐक, युद्ध मी थांबविलंय. त्याला कारण काय तर तुझे पराक्रम अतुलनीय आहे. तुझ्या पराक्रमाला मी वाहवा देतोय. पण या युद्धाचा त्याग करून जात असताना तुला समजुतीसाठी सांगतोय. तू मगा म्हणालास कोण जास्त आणि कोण कमी हे ठरलेलं नाही आणि त्यासाठी देखील हे नाही. पण लक्षात ठेव, इथं प्रत्येकाचा वापर केला जातो आणि तो कसा. अरे प्रत्येकाला त्याच्या मनासारखं मिळालं असतं तर कमविण्याची भीती आणि कमविलेल्याची किंमत कळली नसती. अरे सकाळी सूर्याला नमस्कार करणारे दुपारी त्या सूर्याचा तिरस्कार करतात. ऊन लागू लागलं तेव्हा प्रत्येकाचा गरजेनुसार वापर होतोय. गैरसमज करू नको. आजोबा बोलतायत म्हणजे बरोबर आहे. तो विधाता वापर करतो आणि आजोबा नुसते बोलत नाही, आजोबांचा अनुभव बोलतो. आजोबांचा अनुभव बोलतो. आता पुढचा अनुभव सांगतोय तो फक्त नीट आहे. काळाचा प्रवाह कुणाला रोखता येत नाही. त्याच्यावर अधिराज्य कुणाला गाजविता येत नाही. तो काळ जसा नाचेल तसा ध्वनी निर्माण करत असतो. सारे जण त्याच्या पायातले घुंगरू आहे घुंगरू. त्यानं ठरविलं